नमस्कार, SC न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। नाशिक शहरातील वाढत्या गुन्हेगारीला लगाम घालण्यासाठी पोलीस दलाने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे। काही तरुण भाईगिरीचे रील्स बनवत सोशल मीडियावर टाकत असल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांनी अशा भाईगिरी करणाऱ्यांविरोधात कठोर पावले उचलायला सुरुवात केली। मात्र भाईगिरीच्या रील्स बनवण्यामध्ये तरुणांसोबतच आता युवती दिसल्याने सर्वच आश्चर्याचा धक्काच बसला। मिळालेल्या माहितीनुसार नाशिकमध्ये भाईगिरीची स्टाईल रील बनवणाऱ्या 2 तरुणींना देवाली कॅम्प पोलिसांनी ताब्यात घेत चांगलाच धडा शिकवला। ज्या रील्समध्ये ह्या तरुणी हे नाशिक आहे भावा, इथं जर तू इज्जत दिली तर इज्जत भेटेल, नाहीतर तुझी डेड बॉडी डायरेक्ट सिव्हिलला भेटेल, अशा पद्धतीचा रील्स बनवलेला सोशल मीडियावर व्हायरल झाला। यानंतर या 2 युवतींनी तयार केलेला धमकीवजा रील्स व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी या दोघी तरुणींचा शोध घेत त्यांना ताब्यात घेतलं। ही रील पंचवटी परिसरातील रामकुंड येथे बनवण्यात आली होती। जेव्हा पोलिसांकडून पोलिसी खाक्या दाखवला गेला, त्याचबरोबर पोलिसांनी त्यांची चौकशी केली असून अशा प्रकारे समाजामध्ये भीती निर्माण करणारे किंवा गुन्हेगारीचे वर्तनाचे प्रदर्शन करणाऱ्यांचे रील्स तयार करणे कायद्याने गुन्हा असल्याचे स्पष्ट केले। त्यानंतर पुन्हा ह्या 2 मुलींनी पोलिसांसमोर उभे राहत हात जोडून आपल्याकडून झालेल्या कृत्याबाबत माफी मागितली। त्याचबरोबर कुणीही अशा प्रकारचा व्हिडिओ बनवू नका, नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला, असेही त्यांच्याकडून वधून घेण्यात आले। पोलिसांनी केलेल्या या कारवाईचे सर्वत्र अभिनंदन होत आहे। SC न्यूजसाठी प्रतिनिधी नाशिक रोड। धन्यवाद।